नमस्कार प्रेक्षकांनो, शुभ श्रावणी मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण आता असे पाहणार आहोत. विश्वंभर हा शुभमला घराच्या बाहेर हकलून देतो आणि त्यानंतर आता दार लावून घेतो व तो आता पटकन मॅडीला उचला आणि त्याला लवकरात लवकर मलमपट्टी करा व डॉक्टरांना कॉल करा असं देखील आता सिक्युरिटी गार्ड्सना सूचना देतो. आता इकडे मॅडीला मलमपट्टी चालू असते. मदन तिकडेच बसलेला आहे आणि आता श्रावणीच्या मनात मात्र विचार चालू असतात की ही आत्या दरवेळी शुभम बोलताना अशी मध्ये मध्ये का बोलत होती, शुभमला काहीच का बोलून देत नव्हती. नक्कीच मॅडीने अशी नक्कीच कोणती तरी वाईट गोष्ट केली आहे, त्यामुळे शुभू इतका चिडला होता आणि शुभूचा राग अनावर झाला होता. त्यामुळे शुभूने मॅडीची ही अवस्था केली आहे. यामागे काय कारण आहे ते तर मला शोधूनच काढायला हवं असं श्रावणी आता मनामध्ये विचार करते. त्यानंतर नंदा काही विश्वंभरला बोलू लागते की विश्वंभर, हा शुभू जर मला पुन्हा या घरामध्ये आलेला दिसला तर मी स्वतःला अंगावरती पेट्रोल ओतून तुझ्या समोरच जाऊन टाकेन. हे ऐकताच आता विश्वंभर हा नंदाक्कावरती ओरडतो आणि नंदाक्का तू असं काहीच करणार नाहीस आणि तो शुभू आता आपल्या घराच्या आसपासही फिरकणार नाही असं आता खडसावून सांगतो. त्यानंतर श्रावणी ही बोलते की पण मला खात्री आहे शुभंकर हा त्याच्या मनाने असं काहीच वागणार नाही, नक्कीच या मदनची काहीतरी चूक असणार आहे. हे ऐकून नंदाक्का सरळ आता श्रावणीच्या अंगावरती जाते आणि श्रावणीला आता ती एक जोरात कानाखाली लावणार. तेवढ्यातच श्रावणी ही आता नंदाक्काचा हात पकडते आणि त्यानंतर नंदाक्काला बोलू लागते की आत्या आम्हाला माहीत आहे, आत्ता शुभू जेव्हा कारण सांगत होता तेव्हा मध्ये मध्ये तू त्याला कारण सांगून देत नव्हतीस. नंदाक्का तिथेच विश्वंभर आहे म्हणून आता श्रावणीवरतीच ओरडते आणि श्रावणीला बोलते की काय ग त्या शुभूचा तुला पुळका आहे आणि श्रावणी मी खूप दिवसापासून बघते त्या शुभंकरच्या मागे पुढेच तू असतेस आणि त्याच्याबद्दल तुला एवढा का पुळका आणि तू घरातल्यांचा विचार करायचा सोडून त्या शुभंकरचा का विचार करतेस. तू पाहिलंस ना कसं गुरासारखं माझ्या मॅडीला मारलंय त्याने आत्ता, आणि माझा मदन त्याची काहीच चूक नसेल आणि जरी त्याची चूक असली तरी त्याने आधी विश्वंभरशी बोलायचं ना असं आता नंदाक्का बोलते. त्यानंतर विश्वंभरच्या थोडंफारसं डोक्यात येतं की यामध्ये मदनची काही चूक असली तर विश्वंभर तू आत्ता जे काही केलंस ते योग्य होतं की अयोग्य, शुभंकरची तू मत तरी ऐकून घ्यायला हवं होतंस असा आता विश्वंभर मनामध्ये विचार करत असतो. मात्र तेवढ्यातच नंदाक्का ही आता पुन्हा एकदा तो शुभंकर या घरामध्ये येणार नाही ना असं खडसावून विचारते. त्यानंतर आता ती नोकरांना मॅडीला आता खोलीमध्ये घेऊन जायला सांगते. त्यावरती आता सर्वजण मॅडीला खोलीमध्ये घेऊन जातात. तर मदनला इकडे आराम करण्यासाठी सांगितलेलं असतं आणि डॉक्टर बोलवलेले असतात. आता पटकन शुभंकरच्या डोक्याला मलमपट्टी करून डॉक्टर हे तिकडून निघून जातात. त्यानंतर आता विश्वंभर मदनच्या खोलीमध्ये जातो आणि मदन शुभू असं का वागला याचं कारण आता मदनलाच विचारू लागतो. मात्र नंदाक्का आता तिकडेच असते आणि नंदाक्का ही आता विषय फिरवते. त्यानंतर मला त्या शुभंकर विषयी काहीच या घरामध्ये या खोलीमध्ये अजिबात बोललेलं आवडणार नाही आणि त्या शुभूची चूक होती, त्याने असं करायला नको होतं. दरवेळी आता नंदाक्का ही शुभमचीच पडती बाजू दाखवून देत असते, मात्र आपल्या मदनला पाठीशी घालत आहे आणि त्यानंतर ती आता मदनचं खूप दुखतंय आणि दादा आता आपण नंतर येऊया असं बोलून विश्वंभर आणि ते दोघे आता खोलीच्या बाहेर पडतात. त्यानंतर इकडे मदन हा आराम करत असतो. विश्वंभरला त्याच्या खोलीमध्ये पाठवून नंदाक्का ही पुन्हा आता मदनच्या खोलीमध्ये येते. त्याच वेळी बरोबर घरातील सर्वजण आता मदनच्या खोलीमध्ये आलेले असतात आणि तिकडे श्रावणी ही देखील आलेली आहे आणि आता ती मदनशी काहीतरी बोलणार. तेवढ्यात नंदाक्काही तिला थांबवते आणि श्रावणी तू माझ्या मदनशी आता एकही शब्द बोलणार नाहीस आणि तुझं झालं असेल तर तू आता येऊ शकतेस असं आता श्रावणीला बोलतात. श्रावणी ही बोलते की आत्या आम्हाला वाटते नक्कीच यामागे काहीतरी कारण आहे आणि मदन हे तू मला तुझ्या तोंडाने सांगतोयस का मी सर्व गोष्टींची शहानिशा करू का असं बोलताच नंदाक्का ही श्रावणीवरती चिडते आणि श्रावणी तुला कोणी अधिकार दिला असं आता खडसावूनच श्रावणीला विचारते. नंदाक्का सर्व गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र तिच्यापर्यंतही अजून काही गोष्टी पोहोचलेल्या नाहीत आणि ती आता आपल्या मुलाची पूर्णपणे बाजू घेत असते. मात्र तेव्हाच श्रावणी ही तिला ओपन चॅलेंज देते की आत्या मी नक्कीच यामागे काय कारण आहे ते शोधून काढेलच आणि शुभंकरला पुन्हा या घरामध्ये मानाने घेऊन येईल आणि तेही बाबांच्या हातूनच त्याचा मानसन्मान होईल असं बोलून श्रावणी तिकडून रागानेच निघून जाते. आता नंदाक्का ही घरातील सर्वच लोकांना पाठवून देते. त्यानंतर दार लावून घेते व मदनला झालेला सर्व प्रकार विचारू लागते आणि मदनचं ते बोलणं ऐकताच आता नंदाक्काच्या पायाखालची जमीनच सरकते. आता त्याने सानूवरती अत्याचार केलेला आहे हे तर कसं लपवायचं हे देखील, अरे तू मदन काय केलेस, तुला तरी समजत होतं का,
तू एवढी मोठी गोष्ट केली आहेस, त्याची शिक्षा तुला लवकरच मिळेल, पण यातून मी तुला वाचवू देखील शकणार नाही, अशी चूक तू केली आहेस. मदन पुरता आता घाबरलेला आहे आणि आधीच त्याला शुभंकरचीही भीती वाटत असते. तेवढ्यात शुभंकर इकडे आता घरी आलेला आहे आणि शुभंकरचा राग आता थोडा शांत झालेला असतो आणि त्याला वाईट वाटत आहे की साहेबांनी त्याची कोणतीच गोष्ट ऐकून घेतली नाही आणि सरळ त्याला घराच्या बाहेर हकलून दिलं. आता शुभंकर घरी आल्याच शुभंकरचे बाबा हे शुभंकर जवळ जातात आणि शुभू, तू हे काय करून बसलास? अरे, त्या मोठ्या लोकांशी वैर घेणं आपल्याला पेलायचं नाही असं बोलताच घरातील सर्वांना आता समजतं की शुभंकर हा घरी आलाय. सानिकाला समजतात. सानिका धावतच जाऊन शुभूला मिठी मारते आणि दादा, अरे तू तिकडे गेला होतास, पण त्या हरामखोराने तुला काय केलं असतं तर? मला त्या मॅडीची पूर्णपणे भीती वाटतेय. आता पुन्हा तो मला काही करणार नाही ना? शुभंकर तिला समजवतो. पुन्हा तो मॅडी तुझ्याकडे डोळे वर करूनही बघणार नाही, अशीच अद्दल घडवून आलोय मी त्याला. आणि आता शुभंकरची आई ही शुभंकरच्या गालावरून हात फिरवते. त्यानंतर बोलते की शुभंकर, हे कसं होणार आहे? अरे, आपण कशात अडकलो? देवाने आपल्याला या कोणत्या संकटात आणून टाकलंय? असं बोलणंच ती आता रडू लागते. मात्र शुभंकर आता घरातील सर्वच लोकांना समजवतो. त्यानंतर त्या बंगल्याशी आपला काहीच संबंध येणार नाही आणि तिकडे आपण कोणीच जाणार नाही असं देखील सांगतो. शुभंकरचं काहीतरी भिनसलंय हे आता सोनूच्या लक्षात येतं. त्यानंतर सोनू ही शुभंकरशी बोलायला जाते. मात्र शुभंकरला आता एकट्याला राहायचं असतं, म्हणून तो आता सर्वजणांना तिकडून जायला सांगतो आणि सानू ही आता खोलीमध्ये जाते. त्यानंतर शुभंकरच्या फोनवरती श्रावणीचे भरपूर असे फोन येत असतात, पण शुभंकर श्रावणीचा एकही फोन उचलत नाही आणि आता सानूला ती फोन केल्यावरती सानूचा फोन लागतो. त्यानंतर सानू, घरी आहेस का असं विचारल्यावरती सानिका ही हो मी घरीच आहे असं श्रावणीशी बोलते. मात्र सानिकाला आता काय बोलायचं हे सुचत नसतं. त्यानंतर श्रावणीला एका ठिकाणी असं वाटतं की सानू घरी पोचली आहे, त्यामुळे आता काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मात्र श्रावणीला सानूकडून कोणतीच गोष्ट कळत नाही व ती आता फक्त शुभू कुठे आहे एवढंच विचारते. त्यानंतर दादा हा झोपी गेलाय असं आता सानिका सांगते. त्यानंतर श्रावणी असं ठरवते की उद्या प्रत्यक्ष जाऊन भेटायचं आणि शुभू असं का वागला याचं कारणही त्याच्याकडूनच समजून घ्यायचं. कारण नंदाक्का खूप वाईट आहे आणि ती दरवेळी असं करत आली आहे. बाबांपर्यंत खऱ्या गोष्टी जात नाहीत, पण मी आता ही श्रावणी त्यांचीच मुलगी आहे आणि त्या सर्व गोष्टी मी बाबांपर्यंत घेऊनच जाणार आणि सत्य काय आहे ते सर्वांच्या उघडकीस आणणार असं आता ठरवते. त्यानंतर सकाळी श्रावणी ही आता शुभंकरच्या घरी जायला निघालेली असते. मात्र आता इकडे नंदाक्का श्रावणीला अडवते. श्रावणीला तिकडे जाण्यापासून रोखते आणि श्रावणीवरती लक्ष ठेवायला काही माणसे ठेवते. मात्र त्यातूनही श्रावणी आता शुभंकरच्या घरी जाण्याचा प्रयत्न करते. मात्र तेवढ्यातच श्रावणीला आता पाठीमागे बोलवून घेण्यात येतं आणि श्रावणीची शुभंकरशी कोणतीच कॉन्टॅक्ट व भेट होणार नाही, तिच्या घरातल्यांशीही असं आता प्लॅनिंग करून ठरवून आणते. त्यानंतर श्रावणी पूर्ण प्रयत्न करते. मात्र नंदाक्का पुन्हा श्रावणीला तिकडे जाण्यापासून रोखत असते. तर येणाऱ्या प्रोमोत आपल्याला पाहायलाच मिळेल की श्रावणी ही सत्य कसे शोधून काढेल. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला आजच सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन मालिकांचे प्रोमोज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.